की हा कोर्स बिलकुल बेसिक पासून असणार आहे. हा कोर्स जो आहे तो बिलकुल बेसिक पासून आहे, बिलकुल झिरो लेवल पासून आहे. झिरो लेवल म्हणजे काय? एकदम ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असं शिकवलं जाणार नाही, पण अल्फाबेट पासून राहणार आहे. म्हणजे वॉवल्स कसे असतात, कॉन्सोनंट्स कसे असतात, त्याचा यूज कसा होत असतो, हे आर्टिकल्स कसे असतात, ए अँड द कसं लावायचं असतं, हे सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये शिकायच्यात. बेसिक पासून शिकायचे. आता बघा लक्ष द्या, काही लोकांचं म्हणणं असतं, सर आम्ही खेडेगावात शिकलेलो आहे, सर इंग्लिशमध्ये खूपच वीक आहे आम्ही, किंवा आम्हाला पहिल्यापासून मराठी मीडियममध्ये शिक्षण झालंय, त्यामुळे आम्हाला इंग्लिशमध्ये अडचण येत आहेत. काही लोकांना भीती वाटते. आपल्यामधील काही गृहिणी असतील, काही टीचर्स असतील, काही डॉक्टर्स असतील, काही इंजिनियर्स असतील, काही स्टुडंट्स असतील, 10वीचे 12वीचे स्टुडंट असतील, काही लहान लहान मुलं सुद्धा राहू शकतात, काही पॅरेंट्स असतील की ज्यांना टीचर पॅरेंट्स मीटिंगमध्ये बोलायचं आहे, त्यांना तिथे थोडंसं गिल्टी फील होतं. असे काही लोक असतील, म्हणजे जेणेकरून जेणे सगळ्या प्रकारचे लोक इथे असतील असं मला वाटतं. तर हा कोर्स कोणत्या पर्टिक्युलर किंवा कोणत्या फिक्स कॅटेगरीसाठी नाहीये की ह्याच लोकांनी हा कोर्स जॉईन करायचा, असं अजिबात नाही. सगळ्यांसाठी हा कोर्स आहे. तुमचं शिक्षण, तुमचं एज्युकेशन, तुमची फील्ड, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता याशी काही देणं घेणं नाहीये. कारण ही लँग्वेज आहे, ही स्पोकन इंग्लिश आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसण्याची गरज नसते. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही टीचर आहात मग तुम्हाला वेगळी इंग्लिश का, तुम्ही डॉक्टर आहात मग वेगळी इंग्लिश का, असं नसतं. हे लँग्वेजचा क्लास आहे. या ठिकाणी सगळ्यांसाठी सारखीच इंग्लिश आहे. त्यामुळे कोणी 10वीचा असेल त्यांना पण तीच इंग्लिश असणार आहे. तुमच्यातलं कोणी जर ग्रॅज्युएट असेल त्यांना पण तीच इंग्लिश असणार आहे. सॉरी. त्यामुळे सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करू शकतात. असं कोणीच नाही की त्यांना कोर्स जॉईन करता येणार नाही. फक्त एवढंच आहे की ह्या कोर्सचा टाइम जो की काही लोकांसाठी एकदम बेस्ट आहे. पण जे खूप लहान असतील, जे 4थीला, 5वीला, 6वीला, 7वीला, 8वीला असे काही असतील, ज्या लोकांना रात्री उशिरा झोप येते, लवकर म्हणजे लवकर झोप येते, अशा लोकांनी थोडीशी वेळ लक्षात ठेवायचं, ऍडजस्ट होत असेल तर बघा. बाकी ज्या लोकांना झोप येत नसेल किंवा ज्या लोकांना इंग्लिश शिकायचीच आहे, जे लोक ऍडजस्ट करू शकतात, अशा लोकांसाठी ही वेळ आहे. बॅचचं नाव आहे सिग्मा बॅच, जी की कदाचित उद्यापासून सुरू होऊ शकते. बघा, अजून फिक्स नाहीये. अजून फिक्स नाहीये, पण कदाचित उद्यापासून सुरू होऊ शकते किंवा 1 जुलैपासून, म्हणजे 2 दिवस नंतर. आजची तारीख 28 आहे, 29-30 तारीख झाली का आपली 1 जुलैला सुरू होऊ शकते किंवा उद्यापासून सुरू होऊ शकते. बॅच लवकरच सुरू होणार आहे. आता बॅचला काही जास्त मोठा वेट नाहीये. काही लोकांनी 15-15 दिवस अगोदर ऍडमिशन करून ठेवलेले आहेत. काही लोक आपल्या बॅचमध्येच आहेत, त्या लोकांनी अगोदरच ऍडमिशन करून ठेवलेले आहेत. काही लोक असे होते की ज्या लोकांना अगोदरच्या बॅचमध्ये जागा मिळाली नाही, अशा लोकांनी अगोदरच ऍडमिशन करून ठेवलेले आहे. ठीक आहे. टर्न ऑन क्विकली काय म्हणतात ते, काय क्विकली काय कोणतं टर्न ऑन करायचंय क्लास? गुड, थँक्यू सो मच. तर ठीक आहे, लक्ष द्या. तुमच्यातल्या काही लोकांनी ऍडमिशन केलेलं आहे. आता काही लोक ऍडमिशन करायची बाकी असतील त्या लोकांसाठी एक जबरदस्त ऑफर मी आज देणार आहे. आणि ज्या लोकांनी अगोदर पण ऍडमिशन केलेले त्या लोकांना सुद्धा ही ऑफर लागू होणार आहे. असं नाही की सर आम्ही अगोदर ऍडमिशन केलं मग आम्हाला ऑफर नाही का. नक्कीच मिळणार तुम्हाला अगोदर सुद्धा ऑफर, पण नंतर करणाऱ्यांना मिळणार नाही. जे लोक लवकर करतील हे काहीच लोकांसाठी आहे. आणि हा कोर्स सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड ऍडमिशन्स राहतात, प्रॅक्टिस जबरदस्त राहते. बघा, शिकवण्यावरती भर असतोच, पण शिकवणे तुम्हाला 20-25 मिनिट शिकवणे असतं, 35 ते 40 मिनिट प्रॅक्टिस राहते. आणि प्रॅक्टिस शिवाय इंग्लिश बोलता येत नसते. ठीक आहे. हा सर मी फक्त सांगतोय तुम्हाला, थोडंसं वेट करा सुधाजी, थोडंसं वेट करा, एकदा बघून घ्या क्लासची एकदम माहिती घ्या. आणि तुम्हाला जर का टीचिंगची व्हिडिओज वगैरे बघायचे असतील तर युट्यूबला आपलं हेच चॅनल आहे, इंग्लिशवाले नितीन सर नावाचं चॅनल आहे. युट्यूबला जाऊन तुम्ही भरपूर व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला काही असं वाटत असेल की मला टीचिंगची व्हिडिओज बघायचे वगैरे असं असेल तर. आता लक्ष द्या, ज्या लोकांना वेळ असेल, ज्या लोकांना पेशन्स असतील, किंवा ज्या लोकांना खरंच शिकायचे, जे लोक जेन्युन असतील, ज्या लोकांना खरंच क्लास लावायचा आणि इंग्लिश शिकण्यासाठी ते खूप तत्पर आहेत, त्यांना इंग्लिशची खूप गरज आहे किंवा काही इच्छा आहे खूप जास्त. आता काही लोक असे असतात त्यांचे वेल सेटल असतात बिलकुल, काही जॉबवर असतात, ड्युटीवर असतात, एकदम शानदार असतात, पण त्यांची इच्छा असते इंग्लिश शिकण्याची. तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही बॅच आहे. बॅचचं नाव आहे सिग्मा बॅच. इथे लक्षात बघा. 2 महिन्यात घर बसल्या इंग्लिश बोलायला शिका. 2 महिन्यात तुम्ही इंग्लिश बोलू शकता आणि 100% गॅरंटी सोबत. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही 4-5 वर्ष अगोदरचे व्हिडिओज बघा, कोविड पासून क्लास सुरू आहेत आपले, 4-5 वर्ष अगोदरचे व्हिडिओज बघा, तिथे सुद्धा मी 100% गॅरंटी सांगितलेली आहे. आणि पूर्ण व्हिडिओच्या कमेंट्स वाचा. कधी कोणत्या व्हिडिओवरती एखादी वाईट कमेंट येते का बघा. ज्या लोकांनी माझा क्लास जॉईन केलेला आहे ते लोक कधीच वाईट कमेंट करू शकत नाही, कारण त्यांनी बघितलेलं असतं की सर किती जीव तोडून शिकवतात, किती जीव तोडून आणि किती मेहनतीने शिकवतो. हे 2 महिने किंवा 2.5 महिने खूप मेहनत असते.
आता काही लोकांना सुरुवातीला नवीन आल्यानंतर काही लोकांना वाटतं, कारण काय होतं ना, तुमचं बरोबर आहे. काही लोकांचं कसं असतं, की नवीन लोकं असतात. खूप लोकं बघितलेले आहेत Instagramला, Facebookला खूप सारे लोकं बघितलेले आहेत. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोकं दिसतात. काहींचं शिकवणं वेगळं असतं, काहींचं कसं असतं. तर इथे तसं समजायचं नाही. इथे तुम्हाला यायचं आणि पूर्ण व्हिडिओज बघायचे, व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स वाचायच्या पूर्ण. आणि कुठे एखादी निगेटिव्ह कमेंट दिसली, तर मला म्हणायचं तुम्ही किंवा क्लास लावायचा नाही. इथे लक्षात एवढी गॅरंटी एवढं डेअरिंग नाही, कोणीच सांगू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, YouTube हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. Zoom नाहीये. YouTube हा ओपन प्लॅटफॉर्म आहे आणि ओपन प्लॅटफॉर्मवर डेमो क्लास घेण्यासाठी हिंमत लागते, इमानदारी लागते. इथे जर कोणती बेमानी असते किंवा हा क्लास जर जेन्युइन नसता, जर फ्रॉड असता किंवा स्कॅम असता कुठलाही, तर YouTubeला डेमो क्लास घेऊच शकत नाही. हे जाणकार लोकांना समजतं. तुम्हाला जर त्याच्यातली माहिती असेल, तर तुम्ही समजू शकता की YouTube हे ओपन प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यांच्या कमेंट्स तुम्ही वाचताय की नाही? इथे कोणीही बेमान व्यक्ती डेमो क्लास घेऊ शकत नाही. Zoomवर चालतं ते काम. काही लोकांना असतं ना, मी Zoomवर घ्यायचो अगोदर, मी बंद करून टाकलं ते. कारण बाकीचे पण Zoomवर घ्यायला लागले. म्हटलं तसं नाही करायचं. लोकांना समजलं पाहिजे समोरासमोर. Zoomवरच्या क्लासवरती तुमच्या कमेंट्स हाईड केलेल्या असतात, समजून घ्या तुम्ही. तुमच्या कमेंट्स कोणाला दुसऱ्याला दिसत नाही, दुसऱ्यांच्या कमेंट्स तुम्हाला दिसत नाही. इथे सगळ्यांच्या कमेंट दिसतायत. बघा लक्ष द्या, 2 महिन्यामध्ये इंग्लिश बोलण्याची 100% गॅरंटी पहिल्यापासून मी कोविडपासून सांगतोय आणि अजून पण सांगतोय आणि डंके की चोट पे सांगतोय. फक्त तुमचं एक काम करायचं तुम्हाला, तुम्हाला इंग्लिश बोलताच येणार आहे. किंतु, चिंतु, परंतु नाही, की सर असं झालं तर तसं का मला नाही आलं तर तसं नाहीच बिलकुल. येणार म्हणजे येणारच आहे. ठीक आहे. क्लास स्टार्ट करा म्हणजे हे एवढं फक्त सांगू द्या मला क्लासला. काय तुमचं नाव? शंकर साहेब. फक्त मी माहिती सांगतोय क्लासची. तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओज बघायचे असतील तुम्ही YouTubeला जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर लक्ष द्या. सिग्मा बॅच आहे. 100% गॅरंटी आहे. बॅचची वेळ कोणती आहे? बॅचची वेळ रात्री 10 ते 11 आहे. लक्ष द्या. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत क्लास असणार आहे. बिलकुल 0 लेव्हल पासून बेसिक पासून आपला क्लास सुरू होणार आहे. तर ॲडव्हान्स लेव्हल पर्यंत चालणार आहे. उद्यापासून कदाचित बॅच सुरू होईल. पहिला दिवस राहील तर पहिल्या दिवसापासून जॉइन करायचे तुम्हाला. ठीक आहे. बघा बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत क्लास चालणार आहे. वेळ असणार दररोज रात्री 10 ते 11. तुम्हाला 10 ते 11 वेळ मॅनेज होते का? येस ऑर नो? चॅट बॉक्समध्ये सांगायचं. तुम्हाला रात्री 10 ते 11 ची वेळ मॅनेज होते का? येस ऑर नो सांगायचं. बाकीच्या बॅचेस फुल झालेल्या आहेत. आत्ताच या मागच्या 22 तारखेला म्हणजे 8-7च दिवस झालेत. हां, नसेल होत तर दुसरा कोणताच ऑप्शन नाही आपल्याला. बघा लक्ष द्या. होत असेल तरच तुम्हाला होईल. जर होत नसेल तर मी तो नाहीये व्यक्ती, की तुम्ही कोणी ॲडमिशन करा आणि मी कोणालाही घेत बसेल, असं नाही. ज्यांना होत असेल 10 ते 11 मॅनेज टाईम तरच तेच क्लास करू शकतात. बाकी सगळ्या बॅच माझ्या फुल झालेल्या आहेत. सगळ्या बॅच फुल आहे. मागच्या या 22 तारखेला एक बॅच 4च दिवस 4 दिवसही झाले नाही. 3-3.5 दिवसामध्ये एक बॅच फुल झाली पूर्ण. त्या बॅचमध्ये जास्त लोकं होते उलट. आपल्या बॅचमध्ये तेवढे लोक घ्यायचे पण नाही. त्या बॅचमध्ये 150 ॲडमिशन्स होते. 150 ॲडमिशन्स होते. बेसिक बॅच होती म्हणून 150 ॲडमिशन त्याच्यामध्ये घेतलेत. रेकॉर्डिंग पण बघू शकता, पण लाईव्हची गोष्ट वेगळी असते. लक्षात आहे ते पण सांगतो तुम्हाला. मला फक्त तुमचे पैसे नकोयत. मला रिझल्ट्स द्यायचे आहेत. मला तुमच्याकडून अजून ॲडमिशन्स पाहिजे. तुम्ही फक्त यायचं आणि तुम्हाला रिझल्ट्स मिळाले नाहीत, तुम्ही चालले जायचे. तुम्ही 4 लोकांना सांगायचे, "यार लावू नका क्लास त्या नितीन सरचे काहीच खरं नाही." तुम्ही सांगणार की नाही? पण जर तुम्हाला इंग्लिश बोलता आल्यावर तुम्ही काय करणार? तुमचे नातेवाईक असतील, तुमचा भाचा, भाची, तुमचे पुतण्या, पुतणी असेल, तुमचे नातेवाईक असतील, तुमची बहीण असेल, भाऊ असेल, यांना तुम्ही सगळ्यांना सांगणार आहे, की क्लास लावा, रिझल्ट चांगले आहेत आणि मला ते पाहिजे. मला तुमच्याकडून बाकीचे पण विद्यार्थी पाहिजे. त्यामुळे मी रिझल्ट्स फुल देणार तुम्हाला. 150 विद्यार्थी होते. संध्याकाळी 7 ते 8 ची बॅच होती. काय म्हणतात लेट मी सर सॉरी काय? लक्ष द्या. 7 ते 8 बॅच होती. ती बॅच फुल झालेली आहे. 8 ते 9 मध्ये जागा नाही, 9 ते 10 मध्ये जागा नाही. 10 ते 11 एक बॅच मिळू शकतो तुम्हाला. 10 ते 11 वेळ आहे. ज्यांना मॅनेज होत असेल, जे करायचं असेल, त्या लोकांनी माझा नंबर सेव्ह करून घ्या. बघा नंबर बघा 8329170676 8329170676 हा नंबर सेव्ह करून घ्यायचा. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या. हो, तुमच्या YouTube चॅनलला सगळे सबस्क्राईब करतील, काळजी करू नका. मी तुमच्या YouTube चॅनलचं नाव घेतो. ठीक आहे. हो, सिग्मा बॅच सुरू होतीये. लवकरच सुरू होतीये. तुमचं ॲडमिशन झालंय का? हां, झालंय वाटतं बहुतेक. सावळे साहेब झालंय वाटतं. हां, रेडी तुम्ही 10 ते 11 बॅचसाठी. मग आता बघा लक्ष द्या. तुम्हाला सगळी माहिती सांगतो या बॅचची काय-काय असणार, कसं-कसं असणार आणि कशामुळे रिझल्ट्स येतील. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नाही, की आपल्याला येईल रिझल्ट्स की नाही येईल? रिझल्ट्स येणार की नाही येणार हा प्रश्न असेल की नाही, त्या प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला देतो.
प्रश्नाचं सोल्युशन मी देतो तुम्हाला. तुम्हाला समजायला पाहिजे अगोदर की रिझल्ट कशामुळे येणार आहेत. फक्त येणार हवेत नाही. रिझल्ट येणार 100% येणार असं हवेत नाही. का येणार ते पण तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. प्लीज कमेंट्स थोड्याशा थांबवा आता आणि इकडे लक्ष द्या प्लीज. कमेंट्स थोड्याशा थांबवा, लक्ष द्या काळजीपूर्वक. फक्त 10-15 मिनिट्स बघा. 10-15 मिनिट्स फक्त लक्षपूर्वक ऐका. कोणतीच कमेंट करू नका. कोणतीच कमेंट करू नका. पहिल्यांदा लावे वेलकम, तुमचं अभिनंदन. बघा 10-15 मिनिट्स कोणतीच कमेंट करू नका. फक्त लक्ष देऊन ऐका. तुमची इच्छा, तुम्हाला क्लास लावायचे तर लावा, नाही लावायचे तर काही फरक नाही. मी की तुमच्या खिशातून पैसे घेतलेही नाहीये. त्यामुळे तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावा, लावू नका. फक्त 10-15 मिनिट्स तुम्ही ऐका. बघा लक्ष द्या. बॅच मध्ये कसं कसं असणार, काय काय असणार बघा लक्ष द्या. बघा लक्ष द्या. घर बसल्या इंग्रजी बोलायला शिका, 100% गॅरंटी. आणि मी मुद्दामून सांगतो याच्यामध्ये. मुद्दामून का सांगतो मी? मला माहिती आहे गॅरंटी येणार 100% रिझल्ट येणार आहेत. त्यामुळे मी सांगतो. आणि कशामुळे ते सांगतो लक्ष द्या. अजून पण काही गोष्टी त्याच्यामुळे पण येणार आणि काही तुम्हाला ऑफर पण देणार मी आज. ज्यांनी हा डेमो क्लास पूर्ण केला आणि या डेमो क्लासमध्ये तुम्हाला मी मध्ये स्क्रीनशॉट घ्यायला सांगणार आहे. तो स्क्रीनशॉट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती ऑफर मिळणार आहे. तुम्ही जर म्हणणार मी आता क्लास करत नाही, नंतर बघू, नंतर ऍडमिशन करून सर माझं नेट संपलं हे झालं, मी ऑफर देणार नाही. ज्या लोक तेव्हा मी सांगणार तेव्हा स्क्रीनशॉट घेतील त्याच लोकांना ऑफर मिळणार. फक्त तशी ऑफर मिळणार नाही. लक्ष द्या. बरोबर सांगतो भाऊ, सांगतो. नितीन दांडगे का फीस सांगायचं तुम्हाला थोडं थांबा. तुमचं वय जर का 20-25 वर्ष असतील तर मी 20-25 वर्ष दम धरला की नाही, मग आता 10-15 मिनिट दम धरा फक्त. दांडगे साहेब 10-15 मिनिट दम धरा. थोडासा धीर धरा. पेशन्स ठेवा थोडेसे. आसपास कोणी असेल त्यांना म्हणा मला आवरून धरा थोडंसं 10-15 मिनिट्स. आणि मग मी तुम्हाला सगळं माहिती सांगतो. तुमचे मेसेज खूप येतात, फीस सांगा येते. 2-4 लोकांना आवरून धरायला तुम्हाला थोडंसं 5 मिनिट्स फक्त. मी सगळी माहिती देतो तुम्हाला. ठीक आहे. बघा याच्यामध्ये दररोज 1 तास लाईव्ह क्लास असणार आहे. दररोज 1 तास लाईव्ह क्लास असणार. तुम्ही रेडी का लाईव्ह क्लास कराल दररोजचा? लाईव्ह नाही केला त्याला पण ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. पण दररोज रात्री 1 तास तुम्ही 10 ते 11 लाईव्ह करू शकता का? येस ऑर नो. चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं बिलकुल. मी प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचं. तसे तुम्ही काही करू नका. फक्त सांगा मला तुम्ही रात्री 10 ते 11 दररोज 1 तास लाईव्ह क्लास करू शकता का? दररोज लाईव्ह क्लास करायला जमेल का? आता ज्या लोकांचं यस उत्तर येतंय, त्या लोकांसाठी 100% गॅरंटी आहे. बघा ज्या लोकांचा यस उत्तर येतंय की मी रात्री 10 ते 11 लाईव्ह क्लास करू शकतो, अशा लोकांसाठी 100% गॅरंटी आहे. आता बाकीच्यांचं काय? बघा बाकीच्यांसाठी रिकॉर्डिंग आहे. ज्या लोकांना लाईव्ह क्लास जमला नाही, ज्या लोकांना लाईव्ह क्लास करायला जमत नाही, त्यांनी काळजी करायचं काम नाही. रिकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असतात. जे लाईव्ह क्लास होतात त्याच्या ऑटोमॅटिक रिकॉर्डिंग होणार. ते क्लास रेकॉर्ड केले जाणार आणि त्या रिकॉर्डिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. पण लक्ष द्या, 100% गॅरंटी मी सांगू शकत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला का. तर तुम्ही रिकॉर्डिंग पूर्ण पाहणार की नाही पाहणार मला काय माहिती. बरं पाहिली तुम्ही रिकॉर्डिंग, काही लोक काय करतात अर्धी पाहतात, ब्रेक घेतात, उद्या पाहू अर्धी, असे करतात. काही लोक फास्ट फॉरवर्ड मध्ये बघतात, फास्ट करून बघतात थोडीशी. मला माहिती आहे का तुम्ही व्यवस्थित बघितली का? बरं तुम्ही बघितली, तुम्हाला मध्येच कॉल आला, तुम्ही कॉल रिसिव्ह करता, सोडून देता रिकॉर्डिंग. आज बघितली उद्या अर्धी बघितली, कोणी पाहतच नाही. मग ते रिझल्टची गॅरंटी मी कशी घेणार? त्यामुळे 100% गॅरंटी माझ्या एंडनी मी घेऊ शकत नाही. जर तुम्ही मन लावून जर केलं तर मग गॅरंटी मिळेल. तुमच्याकडे गॅरंटी. पण माझ्याकडची गॅरंटी कोणती? जे लोक 2 महिने दररोज 1 तास लाईव्ह क्लास करतील, सुट्ट्या होणारच एवढ्या तेवढ्या. तुम्ही समजा कधी आजारी पडणार, कधी पाऊस सुरू असणार, कधी लाईट नसणार, कधी मोबाईलमध्ये चार्जिंग नसणार, हे अशा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काम नाही. जेव्हा नाही जमलं तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता. पण काही लोक फक्तच रेकॉर्डिंग पाहतील, लाईव्ह करणारच नाही. त्यांचे रिझल्टची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. मी फक्त माझ्या क्लासमध्ये जे 100% येतील, जे नेहमी येतील, दररोज येतील, कधी कधी सुट्ट्या होतील, पण त्यांच्यासाठी 100% गॅरंटी आहे. आता लक्ष द्या, सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोर्सचं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. जर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज असेल कुठे, आणि गरज प्रत्येकाला राहते बरं का, गरज प्रत्येकाला राहते, तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. सर्टिफिकेट तुम्ही कुठेही लावू शकता. सर्टिफिकेट हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे. कसं मिळणार? पीडीएफ स्वरूपात. तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं. आपल्या ऍपमध्ये राहणार आहे. ऍपचं नाव आहे इंग्लिश वाले नितीन सर. प्ले स्टोअरला जायचं आणि प्ले स्टोअरला सर्च करायचं इंग्लिश वाले नितीन सर. मी तुम्हाला त्याची लिंक पण पाठवेल. त्या ऍपमध्ये तुम्हाला तुमचं
लाईव्ह केल्यानंतर रेकॉर्डिंग बघू हो हो बिलकुल केव्हाही रिकॉर्डिंग 6 महिने राहणार आहे सोनालीजी. रिकॉर्डिंग तुमचं ऍडमिशन झालेलं नाही तरी सांगतो मला मी, रिकॉर्डिंग 6 महिने राहणार तुम्हाला. लाईव्ह क्लास करा नका करू, रिकॉर्डिंग तुम्हाला 6 महिने राहणार आहे. केल्यावर तर खूप चांगलं, आणि नाही जरी केलं तरी 6 महिने रिकॉर्डिंग राहणार, तुम्हाला काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, सर्टिफिकेट सुद्धा मिळणार हे समजलं. आता बघा पुढे, लाईव्ह क्लासमध्ये सराव असतो, प्रॅक्टिस असते. मी सांगितलं तुम्हाला की दररोजचे 20-25 मिनिट शिकवणे असणार आणि बाकी सगळी प्रॅक्टिस राहणार आहे. प्रॅक्टिस कोणती कोणती राहणार? ट्रान्सलेशन पासून राहणार आहे बघा, ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस राहणार, कम्युनिकेशनची प्रॅक्टिस राहणार, ग्रुप डिस्कशन राहणार, एक रोल प्ले राहणार, डिबेट पार्ट राहणार. अशा प्रकारच्या प्रॅक्टिस याच्यामध्ये राहणार. ठीक आहे, हे प्रॅक्टिसचं झालं. प्रॅक्टिस खूप मोठी राहते. पुढे बघा शब्दसाठा. आता काही लोकांचे शब्द पाठ नसतील, काही लोकांचे शब्द पाठ नसतील, की काही लोकांना वाटतं की 5,000 शब्द पाहिजे, 10,000 शब्द पाहिजे पाठ, काही की 50,000 शब्द सांगतात टीचर लोक. मी स्वतः ऐकलेलं विद्यार्थी, सर आम्हाला सरने सांगितलं की 5,000 शब्द पाठ करा. 5,000 शब्द कसे पाठ होतील मुलांचे? अहो पॉसिबलच नाही, कोणाचेच पाठ होऊ शकत नाही. कसे पाठ होतील? एवढी गरज नसते. 450 शब्दांची गरज आहे. शब्दसाठा किती? फक्त 450 वर्ब्स पाहिजे, फक्त वर्ब्स म्हणतोय. नाउन्स खूप सारे पाठ आहेत आपले, सांगतो कसं. तर इथे लक्षात, 450 शब्दसाठा हा तुमचा पाठ करून देणार मी तुम्हाला, आणि एवढ्यामध्ये चांगली इंग्लिश बोलता येते. एआय द्वारे जनरेट केलेल्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत. आता स्क्रीनशॉट घ्यायचा, ही एक ऑफर तुम्हाला अजून एक देणार तुम्हाला मी. इथे स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला, इथे स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला ही गोष्ट मिळणार, एआय द्वारे जनरेट केलेल्या नोट्स. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या एकदा. हा स्क्रीनशॉट मला सेंड केला तर एआय द्वारे जनरेट केलेल्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, चला ठीक आहे, झालं. तर लक्ष द्या, स्क्रीन डिस्टन्स दिसत नाही असं म्हणायचं का, डिस्टन्स झालंय बघा. तर लक्ष द्या, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. आता रिझल्टची गॅरंटी कशामुळे? मी सांगितलं तुम्हाला की दररोज लाईव्ह क्लासमध्ये आले तर तुम्हाला शिकवण्यापेक्षा प्रॅक्टिसवर जास्त भर असतो. शिकवण्यात इतकं सोपं आहे की तुम्हाला सहज समजणार आहे. लहान मुलांना पण समजतं. आपण जर थोडे मोठे असाल, 4थी-5वी पासून पुढे असाल, तर पाहायचंच काम नाही. जे लोक 4थी पासून खाली असतील, समजा 4थी, 3री, 2री असे काही असतील, त्यांना ऍडमिशन करायचं तर करू शकतात, पण 100% गॅरंटी नाही. समजून घ्या. मी सांगितलं नाही, मी असं नाही की तुमच्याकडून फक्त हो म्हणायचं आणि फक्त फीस घ्यायची, असं नाही. तुम्हाला रिझल्ट मिळालेच पाहिजे. जे लोक 4थी पासून खाली असतील त्यांनी समजून 70-80% रिझल्ट, 70-80%, 70 ते 80% रिझल्ट तुम्हाला मिळतील. 70 ते 80% रिझल्ट मिळतील, 100% मिळू शकत नाही. कारण सांगतो की आतापर्यंत आलेले जे विद्यार्थ्यांची ज्यावर सांगतोय मी, की जे लहान मुलं असतात त्यांना एवढे रिझल्ट मिळत नसतात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला काय. तर मुलांना काही प्रश्न पडला ते प्रश्न विचारतच नाही. लहान मुलं फक्त पाहून घेतात, ऐकून घेतात. त्यांचं खेळायला सुरुवात केली तर खेळतच बसतात, असं पण राहतं. त्यामुळे त्यांना 70-80% रिझल्ट मिळतील. मान्य असतील तरच क्लास लावायचे, 100%ची आशा करायची नाही. आणि जे लोक 4थी पासून पुढे म्हणजे 5वी, 6वी, 7वी पासून, मग तुम्ही ग्रॅज्युएट असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, कोणी असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला काही येतं अगर नाही येतं काही देणं घेणं नाही. तुम्ही झिरो मध्ये, सर शाळा सोडून 20-25 वर्ष झाले सर, मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं सर, मी खेडेगावात होतो सर, काही प्रॉब्लेम नाही सर, काहीच येत नाही, काही प्रॉब्लेम नाही सर, झिरो मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसे असा, ही लँग्वेज आहे, हे फक्त शिकायचंय. बघा आपण मराठी शिकलो तर मराठीचं कोणतं ग्रामर पाठ केलं आपण? फक्त ऍटमॉस्फिअर होता, सराउंडिंग होती फक्त आसपास, आपल्या आसपास फक्त काय होतं, फक्त माहोल होता तसा मराठीचा, त्यामुळे आपण मराठी शिकलो. आता काही लोकांना वाटतं सर लिहिता येत नाही मला, इंग्लिश बोलता येईल का? तुम्हाला लिहिता पण येणार, बोलता पण येणार आहे. तुम्हाला बोलता पण येणार, लिहिता पण येणार, वाचता पण येणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत परफेक्टली. चला ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं कशा कशा प्रकारचा क्लास असणार आहे. आता पुढे बघा. लक्ष द्या सगळ्यांनी, रिप्लाय सगळ्यांना करतो, काळजी करू नका. थोडक्यात सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो, हे गोष्टी याच्यामध्ये राहत असतात बघा, ह्या गोष्टी याच्यामध्ये राहत असतात. थोडक्यात सांगितलं फक्त तुम्हाला की बेसिक इंग्लिश आणि ऍडव्हान्स इंग्लिश, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला जायचंय. आता बेसिक इंग्लिश मध्ये काय काय राहतं, तर वर्ब्स असतात, हेल्पिंग वर्ब्स असतात. वर्ब्स म्हणजे काय? जाणे येणे, खाणे पिणे. राईट असेल, स्पीक असेल, गो असेल, कम असेल, जम्प असेल, सिंग असेल, प्ले असेल, असे शब्द असतात. म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ने लागतं याला आपण वर्ब्स म्हणतो. आणि बाकी हेल्पिंग वर्ब्स, 24 हेल्पिंग वर्ब्स जवळपास आपण समजू त्याला, ह्या मोडाल सहित, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, एम, इज, आर, वॉज, व, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शल, शुड, विल, वुड, आउट टू, अशा प्रकारे 24 राहतात. हे सगळे याच्यामध्ये होणार आहेत. ठीक आहे, मी फास्ट सांगितलं पण हे निवांत होणार, आरामात होणार बिलकुल. पुढे आर्टिकल्स असतात. ए कुठे लावायचं, एन कुठे लावायचं, द कुठे लावायचं, याच्यामध्ये भरपूर लोक गडबडी करतात. आणि जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर हे तुमच्या खूप महत्वाचं, इम्पॉर्टंट आहे.
आर्टिकल्स कसे लावायचे. पुढे जाऊ आपण प्रिपोजिशन. हे प्रिपोजिशन जे असतं हे पोझिशन सांगण्याचे शब्द असतात. म्हणजे काय, कोणत्या वस्तूची, व्यक्तीची किंवा पदार्थाची पोझिशन काय आहे. मी म्हटलं हा पेन माझ्या पामवरती, माझ्या हातावरती, द पेन इज ऑन माय पाम. ऑन म्हटलं मी, ऑन ऑन म्हणजे काय, वर असं म्हणतो. वर असेल तर ओव्हर म्हणणार मी, जर वर असेल असा त्याला ओव्हर म्हणणार मी, याच्यावर टेकलेला नाहीये, अशा प्रकारे असतं. म्हणजे आपण हे प्रिपोजिशन कसे लावायचे हे पण असतं त्याच्यामध्ये. विथ असेल, फॉर असेल, टू असेल, कसं लावायचं, कुठे लावायचं हे राहतं याच्यामध्ये. चला ठीक आहे, पुढे बघा. टेन्सेस. टेन्सेस हे पूर्ण होणार आपले. जे तुम्ही बघितलं, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. हे टेन्सेस याच्यामध्ये राहणार आहेत. हे सगळे तुम्हाला शिकवलं जाणार. टेन्सचे 4 प्रकार असणार. कोणते? इंटरव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणतो आपण त्याला, येस नो टाईप क्वेश्चन्स, क्लोज एंडेड क्वेश्चन्स असे म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो आपण. हे क्वेश्चन्स याच्यामध्ये राहणार आहेत, ज्याचं उत्तर तुम्हाला येस किंवा नो मध्ये येत असतं. असे क्वेश्चन्स असतात इंटरव्हेटिव्ह. 4 कॉलम्स राहतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो वाटलं दुसऱ्या स्लाइड मध्ये. पुढे बघा, डब्ल्यूएच क्वेश्चन्स, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स म्हणतो आपण याला. मोठे मोठे प्रश्न, मोठ्या उत्तरांसाठी विचारलेले प्रश्न, हे पण राहणार डब्ल्यूएच क्वेश्चन्स. वाय, व्हेअर, व्हेन, व्हाय, हाऊ कम, हाऊ लॉंग, अशा प्रकारचे हे पण राहणार. बघा लक्षात आहे, हे झाले आपली बेसिक इंग्लिश. त्यानंतर आपले ऍडव्हान्स इंग्लिश सुरू होते. ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये काय, मोडाल्स. मोडाल्स तुम्हाला मी आता सांगितलं तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शल, शुड, विल, वुड, आउट टू, हे मोडाल्स असतात. मग कॅन हॅव, कॅन बी, कुड हॅव, हे असे असतात. शल बी, शल हॅव, परत शुड हॅव बीन, अशा प्रकारचे राहतात. हे मोडाल्स याच्यामध्ये होणार आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचं शिकवलं जाणार तुम्हाला. बेसिक पासून सगळंच राहणार. तुम्हाला सर कोर्स तर मोठा दिसतोय, 2 महिन्यामध्ये होईल का? आरामात होतो. फक्त टेन्स एकदा व्यवस्थित झाले की बाकीच्या गोष्टी बोर्डवर लिहिल्याबरोबर तुम्हाला पटापट येतं, बिलकुल पटापट. कारण इतका बेस आहे, इतका जबरदस्त मजबूत केला जातो की तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज येतात, बिलकुल आरामात येतात. लिहिलं बोर्डवर काही समजलं, लिहिलं बोर्डवर समजलं, तुम्ही म्हणता सर चला पुढे, चला पुढे, चला पुढे, असं करता. चला लक्ष द्या पुढे. पॅसिव्ह वॉइस राहतो. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, ज्याला आपण चेंज द वॉइस म्हणतो, तो चेंज द वॉइस म्हणजे पॅसिव्ह वॉइस, हा पण याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे, थोडंसं फास्ट घेतो, थोडंसं पटापट घेतो. काही लोकांना झोप येते, मला दिसतात त्यांचे डोळे बिळे. व्हॉट अबाउट फीस सर, फीस सांगतो सर, थोडंच थांबा ना कदम साहेब. आत्ताच घाबरली काय तुम्ही कदम साहेब? अजिबात नाही घाबरायचं. नितीन सरच्या क्लासमध्ये तुम्ही आता आता टेन्शन घ्यायचं नाही, एकदम एन्जॉय करून शिकायचं, हसत खेळत शिकायचं, माहोल बनवून शिकायचं. तुम्हाला क्लास जॉईन केल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की असा क्लास आपण कधी जॉईनच केला नाही. इंटरव्ह्यूसाठी पण सांगतो, मला ते पण सांगतो. तुम्ही क्लास जॉईन केल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की असा क्लास मी केलाच नाही. ऑफलाईन पेक्षा पण मजा येईल तुम्हाला, काही काळजी करू नका. ऑफलाईन मध्ये तुम्ही जसे असता त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे मजा येईल. इतका जबरदस्त क्लास चालतो. सगळं ऑफलाईन सारखंच आहे, काही काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, लक्ष द्या. हे झालं इमेजिनरी पार्ट, ज्या गोष्टी सत्य नाहीत पण इमेजिन करतोय, अशा प्रकारचे. चला चला पुढे चला. कंडिशनल सेंटेन्सेस, जर तरचे वाक्य. जर तुम्ही क्लासला आले तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, येते लक्षात. जर तुम्ही उद्यापर्यंत फीस भरली, तुम्हाला ते कोर्सेस फ्री मध्ये मिळतील. जर तरचे वाक्य म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, पुढे बघू ऍडव्हान्स स्ट्रक्चर. हा वन ऑफ द बेस्ट पार्ट्स इन इंग्लिश. बघ लक्ष द्या, सगळ्यात बेस्ट पार्ट आहे हा ऍडव्हान्स स्ट्रक्चर नावाचा. याच्याशिवाय मज्जाच नाही. परफेक्ट होईल का? परफेक्ट. आता काय सांगू तुम्हाला, ऍडव्हान्स स्ट्रक्चर्स हे जे आहेत ना, ऍडव्हान्स स्ट्रक्चर हा जबरदस्त पार्ट आहे. याच्यासारखा सुंदर पार्ट कोणता नाहीये. आणि जवळपास क्लासमध्ये हा पार्ट मिस करतात, हा पार्ट शिकवतच नाही. टेन्सच्या भरोश्यावर इंग्लिश बोलले तर बेसिक इंग्लिश वाटणार आहे, लोकल इंग्लिश वाटणार आहे. सुंदर वाटणार का? नाही. सुंदर वाटण्यासाठी सुंदर शब्द आले पाहिजे, सुंदर वाक्य समजले पाहिजे. एक मिनिट हा. तर तुम्हाला हा पार्ट घेणं गरजेचं आहे. खूप सुंदर पार्ट आहे. तुम्हाला मी याच्यामध्ये जवळपास कमीत कमी 70-80 स्ट्रक्चर्स देणार. जास्तीत जास्त 100 ते 150 पर्यंत, 150-150 पर्यंत होतील, 140 पर्यंत होतील जवळपास. आपले आहेत भरपूर, पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. ठीक आहे, तर आपण दररोज त्याचे 7-8-10 पाहणार आहे. आणि आपण 10-12 दिवस घेतले तर आपले 120 पर्यंत, 100च्या 120 पर्यंत आपले होऊन जातात. एवढं आपण घेणार, एक्स्ट्रा घेणार आपण याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे बघा डिस्कशन पार्ट. तुम्हाला जो बोललो मी डिस्कशन पार्ट. अरे तुम्ही म्हणा की सर रिझल्टची गॅरंटी कशी काय, रिझल्ट कसे मिळतील आम्हाला? बरं रिझल्ट दाखवा आम्हाला, तुमचे स्टुडंट्स कोणी बोललेले दाखवा आम्हाला. एक काम करायचं तुम्हाला, तुम्हाला हा जो पार्ट आहे हा डिस्कशन पार्ट आहे. डिबेट पार्टचा व्हिडिओ टाकलेला नाही मी अजून.
डिस्कशन पार्टचाच व्हिडिओ आहे. डिस्कशन पार्टचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ कुठे मिळेल तुम्हाला, लक्ष द्या आता सगळ्यांनी एकदा प्लीज. एकदा मी लिंक सेंड करतो. डिस्कशन पार्टचा व्हिडिओ युट्यूब चॅनलला टाकलेला आहे. युट्यूब चॅनलचं नाव काय? इंग्लिश वाले नितीन सर. इनफॅक्ट तुम्ही नाव लक्षात ठेवा, हे इंग्लिश वाले नितीन सर. युट्यूबला टाका इंग्लिश वाले नितीन सर, तुम्हाला व्हिडिओ दिसतील. तुम्ही फेसबुकला टाका माझं चॅनल दिसेल. तुम्ही इंस्टाग्रामला टाका माझं अकाउंट दिसेल, इंग्लिश वाले नितीन सर. तुम्ही ऍप स्टोअरला जा किंवा प्ले स्टोअरला जा, प्ले स्टोअरला नाव टाका इंग्लिश वाले नितीन सर, माझी ऍप दिसेल तुम्हाला. गुगलला टाका इंग्लिश वाले नितीन सर, तुम्हाला माझं नाव येणार आहे, सगळी माहिती येणार आहे. ठीक आहे. हा हा कोणी संकेत देवरे, संकेत देवरे यांचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका बरं. बरेच यांचं बरेच वेळ चालू आहे. तर लक्ष द्या. तर हा डिस्कशन पार्टचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. मला वाटतं 2-4 व्हिडिओज कधी, 2-3 व्हिडिओज कधी टाकलेले आहेत. हे डिस्कशन पार्टचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, ते बघून घ्या तुम्ही, रिझल्ट कसे येतात. त्याच्यामध्ये थंबनेलच तसं आहे, रिझल्ट बघून घ्या असं आहे. परत कधी डिस्कशन पार्ट कसं काही थंबनेल बहुतेक मी आता बरेच दिवसापासून बघितलं नाही, पण मला वाटतं अगोदरचे टाकलेले ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. हे समजलं तुम्हाला इथपर्यंत. आता ही झाली आपली क्लासमध्ये कसं शिकवलं त्याची एक गोष्ट थोडीशी. आता तुम्हाला ऑफर द्यायची आहे की ऑफर काय भेटणार आहे. आता तुमच्यातले 12वीचे पुढचे कोण कोण आहे, फक्त मी म्हणू शकता तुम्ही. 12वीचे पुढचे कोण कोण तुमच्यातले मला सांगा. 12वी मध्ये किंवा 12वीच्या पुढे, 12th मध्ये किंवा 12च्या पुढे कोण कोण आहेत मला सांगा. कोणी ग्रॅज्युएट असाल किंवा कोणी जॉब करत असाल, 12वीच्या पुढे कोण कोण, किंवा 12वीच्या पुढे शिक्षण झालेले असे कोण कोण मला सांगा. सगळ्यांनी टाकायचंय. जे 12वीच्या पुढचे असतील अशा लोकांसाठी आणि 12वीच्या खालच्यासाठी पण एक ऑफर देऊन टाकू आपण. बघा 12वीच्या पुढच्या लोकांनी मला सांगायचं कोण कोण याच्यामध्ये. 42 इयर्स काय हरकत नाही सर, किती असू द्या, वयाचं काय, एज जस्ट नंबर. कोरोनामध्ये क्लास केला होता, कोण आहे? शंकर कदम. कोरोनामध्ये केला होता तुम्ही? आय हॅव डन युअर क्लास बिफोर दिस इन कोरोनामध्ये केला. ऑफलाईन केला होता तुम्ही? ऑफलाईन केला असेल मग तुम्ही, कारण कोविड मध्ये आपण सुरू केला होता आपला ऑनलाईन. ठीक आहे, चल लक्ष द्या. आता एवढे लोक हे 12वीच्या पुढचे तुमच्यासाठी एक ऑफर आहे बघा, खास जबरदस्त. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी इंटरव्ह्यूची गरज पडणार आहे, कधी ना कधी पडणार. काही लोकांना इन्स्टंट ताबडतोब पडेल. आता काही लोक इंटरव्ह्यू मध्ये फेल होऊन आलेले आहेत क्लासमध्ये. काही लोकांना महिन्या 2 महिन्यात गरज पडणार आहे. काही लोक 12वी मध्ये असतील, त्या लोकांना पुढे भविष्यात गरज पडणारच आहे. काही लोक जॉबला असतील, प्रमोशनसाठी इंटरव्ह्यूची गरज पडणारच आहे. काही लोकांना जॉब सोडायचा दुसरा धरायचा आहे, इंटरव्ह्यूची गरज पडणारच आहे. मग सांगू तुम्हाला, इंटरव्ह्यूचा क्लास तुम्हाला फ्री मध्ये आहे. लक्ष द्या, इंटरव्ह्यूचा क्लास फ्री मध्ये. सिग्मा बॅच आहे, स्पोकन इंग्लिश सोबत फ्री आहे. स्पोकन इंग्लिश सोबत इंटरव्ह्यू स्किल्सचा 5 दिवसांचा पूर्ण कोर्स फ्री मध्ये आहे, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करून घेतली जाते. बॅचचं नाव सिग्मा आहे, स्पोकन इंग्लिश सोबत फ्री आहे. आवडलं का? आवडलं का तुम्हाला? इंटरव्ह्यूची गरज होती तुम्हाला. काही लोक इंटरव्ह्यू मध्ये फेल होईल सर, 5 दिवस सांगितलेले आहेत, 5 दिवसांच्या ठिकाणी आपले 6, 7, 8 दिवस येऊ शकतात बरं का, 8 येऊ शकतात. असं नाही समजायचं की 5 दिवस मध्ये होईल. हा कोर्स तुम्हाला फ्री मध्ये आहे. आता तुम्ही मला सर हा कोर्स एवढा फ्री मध्ये जात आहे, मग कोर्सची फीस खूप जास्त असेल हो. फीस पण जास्त नाही आपल्या स्पोकन इंग्लिशची. फीस सुद्धा खूप कमी आहे. एकदम कमी आहे. लक्ष द्या, 5 दिवस चालेल किंवा 7 दिवस चालेल किंवा 8 दिवस चालेल, असा हा कोर्स चालणार आहे. तर लक्ष द्या आता पुढे, की आता पूर्ण कोर्सची फीस किती आहे, संपूर्ण कोर्सची फीस किती आहे, क्लास बद्दल माहिती तुम्हाला थोडक्यात देतो. बघ लक्ष द्या, लक्ष द्या आता ही कोर्सची माहिती बरं का. आता तुम्हाला ऍडमिशन जेवढे लवकर होईल तेवढं लवकर करायचं. याच्यामध्ये मी इंटरव्ह्यू स्किलच्या क्लासमध्ये काहीच लोकांना ही स्कीम देणार आहे, फक्त ही ऑफर देणार आहे. प्रत्येकाला भेटणार नाही. हा लक्ष द्या, काही लोक 12वीचे खालचे, त्यांना पण देतो मी एकदा. 12वीचे खाली जे लोक असतील अशा लोकांसाठी एक देऊ आपण ऑफर परत. जे 12वीच्या खाली असतील अशा लोकांसाठी एक ऑफर देऊ आपण, जे 12वीच्या खाली त्यांच्यासाठी. लक्ष द्या, जे 12वी पेक्षा खाली असतील, 10वी मध्ये असतील, 8वी मध्ये असतील, कोणी 11वी मध्ये असतील, 9वी मध्ये असतील, अशा लोकांसाठी बघा तुम्हाला एक ग्रास्पिंग पॉवरचा क्लास फ्री मध्ये आहे. ग्रास्पिंग 2 दिवसाचा ग्रास्पिंग पॉवरचा क्लास फ्री मध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी टेक्निक शिकवलं जाणार आहे. अभ्यास कसा करायचा, अभ्यासाची टेक्निक शिकवलं जाणार आहे तुम्हाला. तुमचा ब्रेन लेवल, ब्रेन IQ तुम्हाला वाढवून दिलेणार आहे.
तुमची जी IQ लेवल आहे म्हणजे तुमची स्मरणशक्ती म्हणतो आपण त्याला, ती स्मरणशक्ती वाढवून दिली जाणार आहे. कशी वाढवली जाणार आहे? छोटीशी टेक्निक आहे. त्याला काही मोठी गोष्ट अशी काही नाही, खर्च कोणताच नाहीये. बिलकुल फ्रीमध्ये आहे. झालाच तर तुम्हाला ₹10-15 खर्च होऊ शकतो. ₹10-15 खर्च होऊ शकतो, जास्त खर्च नाही. इथे लक्षात. आणि तो कसा? जर तुमच्याकडे मास्क असेल, तुम्ही कोविडमध्ये यूज केलेलं मास्क जर असेल, तर तो पण खर्च तुमचा वाचणार आहे. बिलकुल फ्रीमध्ये होऊन जाईल. ज्याची फीस बाहेर ₹4,500-5,000 लोकं घेतात, तेवढे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे इथे. त्यांच्यासाठी सुद्धा. ठीक आहे? लक्ष द्या. आता हे बघा, गार्लँडची गरज सध्या नाहीये. नंतर तुम्हीच देणार बघा. काळजी करू नका. तर लक्ष द्या. सध्या नाहीये, नंतर तुम्हाला. बघा लक्ष द्या. माझे 65 डेज क्लास. हो, 65 नाही, 70 टू 75 डेज चालणार क्लास. मीनाक्षीजी, आपले क्लास हे 70 ते 75 दिवसच्या पुढे चालत असतात. 60 दिवस तर आपले स्पोकन इंग्लिश झाले. 60 दिवस स्पोकन इंग्लिशचे झाले, कमीत कमी 60 दिवस धरा. 5 दिवस आपले कोणते झाले? 5 किंवा 7 दिवस झाले आपले इंटरव्ह्यूचे. 68 दिवस झाले. 2 दिवस झाले आपले कोणते? हे ग्रास्पिंग पॉवर 70 दिवस झालेत. आणि परत शेवटी काय होत असतं? शेवटी काही लोकांना आता जेव्हा शिकवण्याची मेथड पाहतात किंवा सगळ्या गोष्टी पाहतात, तेव्हा सगळे म्हणतात की सर आम्हाला काही बिझनेस मॉडेल द्या ना. आम्हाला काही बिझनेस करायचा आहे, आम्हाला घरी बसल्या पैसे कमवायचे, तर मग कसे कमवता येतील? मग 4-5 दिवस आपण त्यासाठी ठेवत असतो. घरी बसल्या पैसे कसे कमवले जातील? मोबाईलच्या सहाय्यातून, मोबाईलद्वारे कसे कमवले जातील? विदाउट इन्व्हेस्टमेंट, ₹1 लावण्याची गरज नाही. कोणतेच पैसे नाही. मोबाईलमध्ये तुमच्या काय आहे? मोबाईलमध्ये काय तुमच्या रिचार्ज आहे. शंकू, अरे शंकू आहे का? शंकू, बरोबर आहे. शंकू म्हणतो तुम्ही याला. शंकर कदम का? हा, शंकून शंकूच्या सोबत मला वाटतं एक मुलगा होता परत. कोण होता शंकू तुझ्या सोबत मुलगा तो? तुझा मित्र कोण होता तो? तुमच्या शाळेमध्ये टीचर नव्हते बघा कोणीतरी. मॅथमॅटिक्सला काहीतरी मी त्या आपले शिक्षण अधिकारी होते त्यांना कॉल करून सांगितलं होतं टीचर देण्यासाठी मॅथमॅटिक्सचे. मला आठवलं ते. मला वाटतं तुम्ही कुठे राहिलेनगर कुठे कोणता होता तो? त्यांच्या शाळेमध्ये टीचर नव्हते बघा मॅथमॅटिक्सला. कोविडची गोष्ट होती कोविडमध्ये. तर शिक्षण अधिकाऱ्याला कॉल करून सांगितलं होतं आणि शाळेमध्ये शिक्षक दिले होते मॅथमॅटिक्सला. शंकू आठवलं मला. लक्ष द्या. आता कोर्सची माहिती आपण घेऊया सगळी. कोर्सची माहिती आपण घेऊया. ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स बद्दल माहिती आहे. हा, शंकर मला नाव सांग बेटा त्या मुलाचं कोण तू सोबत होता? तुम्ही 2 मुलं सोबत होते बघा. शंकू सोबत कोणतरी होतं बघा. बघा, ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स बद्दल माहिती आहे. कोर्सचा कालावधी 2 महिने म्हणजे 60 लेक्चर्स याच्यामध्ये होणार आहे कमीत कमी. 60 लेक्चर आपले कमीत कमी होणार आहे. दररोज 1 तास लाईव्ह क्लास असतो. दररोज 1 तास लाईव्ह क्लास असतो. तुम्ही लोकांनी सांगितलं, प्रॉमिस केलं बरं का मला, दररोज 1 तास लाईव्ह क्लासला येणार आहे तुम्ही. दररोज 1 तास लाईव्ह क्लासला यायचंय. ठीक आहे. बघा, रविवारी सुट्टी असते, संडेला सुट्टी असते. मला संडेला पण वेळ मिळत नाही डेमो क्लास घेण्यात. तुम्ही बघितलं असेल 1 महिन्यापासून कोणताच डेमो क्लास नाहीये. कारण का? बिना डेमो क्लासच्याच बॅचेस फुल होत आहेत. प्रत्येक 10-12 दिवसाला बॅच सुरू आहे आणि बिना डेमो क्लासचीच फुल होती बॅच. ग्रुपला सुद्धा टाकण्याची गरज पडत नाहीये. आता हा डेमो क्लास घेतलाय. आता आता 7 ते 8 ची बॅच सुरू झाली. काही लोकांना वाटलं की 10 ते 11 खूप लेट आहे का? काही लोकांना वाटतं 10 ते 11 खूप लेट आहे का? 10 ते 11 लेट नाही सर. 10 ते 11 ची सगळ्यात बेस्ट बॅच आहे. जेवढे रिझल्ट बॅचमध्ये मिळतात बाकीच्या, त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट रिझल्ट मला 10 ते 11 च्या बॅचमध्ये राहतात. कारण सांगतो. 8 ते 9 ची बॅच घेतली तर 9 वाजेपर्यंत बॅच पूर्णच करावी लागते. 9 ते 10 घेतली 10 वाजेपर्यंत पूर्णच करावी लागते. पण 10 ते 11 जर घेतली तर 11 नंतर कोणती बॅच नाहीये. हा, वैभव आणि मी, व्हेरी गुड. वैभव होता बघा, वैभव. हा, वैभव होता. वैभव आणि शंकू. तर लक्ष द्या. बघा, तर 10 ची बॅच जर घेतली तर 10 ते 11, 11 नंतर कोणती बॅच नाहीये. 11 नंतर कोणती बॅच नाहीये. त्यामुळे आपण 11:15, 11:30 पर्यंत सुद्धा आपण घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे रिझल्ट जास्त मिळतात. आपल्याला वेळेचं बंधनच राहत नाही. ठीक आहे. इथे लक्षात. तर लक्ष द्या आता. दररोज 1 तास लाईव्ह क्लास असतो. संडेला सुट्टी राहते. रविवार सुट्टी असते. क्लासमध्ये बेसिक पासून शिकवलं जातं. बिलकुल 0 लेवल पासून शिकवलं जातं. ठीक आहे. लाईव्ह झालेले क्लास रेकॉर्ड केलेला असतो. जो लाईव्ह होतो तो रेकॉर्ड पण होतो. जो लाईव्ह होतो तो ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतो. त्या रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 12 पर्यंत घेतली चालेल का? आज रात्री 12 वाजेपर्यंत ना? हा, चालते, काही हरकत नाही. बघा, रेकॉर्ड झालेले लेक्चर्स ऍपमध्ये बघता येतात. आपला ऍप कोणता आहे? इंग्लिशवाले नितीन सर. इंग्लिशवाले नितीन सर ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिसणार आहेत. ठीक आहे. ऍपमधून जर ऍडमिशन केलं तरी चालतं. तुम्ही जर म्हटलं की सर तुम्हाला फीस देण्या अगोदर आम्ही ऍपमधून ऍडमिशन करतो, ऍपमधून पण चालतं, पण ऍपमध्ये थोडीशी फीस जास्त आहे, ती पण माहिती तुम्हाला देतो. बघा, रेकॉर्डेड लेक्चर्स पूर्ण 6 महिने बघता येतात. 6 महिने याची व्हॅलिडिटी असणार आहे. 6 महिन्यापर्यंत तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज बघू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही 6 महिने बघू शकता.
2 वेळेस बघा, 200 वेळेस बघा, सकाळी बघा, दुपारी बघा, रात्री बघा, किती वेळेस बघा, कसंही बघा, काही प्रॉब्लेम नाही, किती वेळेस बघा. ठीक आहे. क्लासमध्ये तुमचा व्हिडिओ आणि माईक सुरू असतो, हे फीचर सगळ्यात बेस्ट आहे. क्लासमध्ये तुमचा व्हिडिओ आणि माईक सुरू असतो. तुम्ही पण मला दिसता, क्लास करताय की नाही करताय, त्यामुळे पण रिझल्टची गॅरंटी आहे. काही लोक क्लास फक्त लावून देतात आणि बंद करून चालले जातात. इथे मला तुम्ही दिसता, मी तुम्हाला क्लासच करायला लावतो, तुम्हाला इकडे तिकडे जाऊ देत नाही. हा, काही गृहिणी असतील, स्वयंपाक बनवणे असेल किंवा काही असतील त्या ठिकाणी, किंवा एखादं महत्वाचं काम आलं, तेव्हा आपण व्हिडिओ आपला बंद करू शकतो. एक सांगायचं की मी बंद करतोय आणि तेव्हा तुम्ही बंद करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं चालतो. ठीक आहे. पण रिझल्ट याच्यामुळेच मिळतात, व्हिडिओ आणि माईक तुमचा सुरू असतो. तुमचे प्रश्न तुम्ही सरळ मला विचारू शकता. मोहित इनको कर देना हुआ. बघा, एक मिनिट, नाही इधर ये. तुमचे प्रश्न तुम्ही सरळ विचारू शकता. आय कांट फाइंड युअर ग्रुप ऍप. बघा ऍप बघा, त्याच्यामध्ये इंग्लिश वाले 3 सर नाव टाका, नाही तुम्हाला लिंक पाठवतो मी, काय काळजी करू नका. इंग्लिश वाले डब्ल्यू, वाले मध्ये डब्ल्यू असतं, तर लक्ष द्या, हे समजलं तुम्हाला. आता कुठलाही प्रश्न लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता, समजलं. 2 महिन्यात इंग्लिश बोलण्याची 100% गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. संपूर्ण कोर्स म्हणजे 2 महिन्याची फीज. संपूर्ण कोर्सची फीज किती आहे? आता अशा कोर्सची फीज खूप जास्त राहते. तुम्ही जर ऑफलाईनला गेलात तर ऑफलाईनला याची फीज तुम्हाला 15,000, 18,000, 12,000, 20,000 अशापर्यंत राहू शकते ऑफलाईनला. ऑनलाईनला गेलात तर एवढ्या गोष्टी ज्या मी देतोय, एवढ्या गोष्टी तुम्हाला कोणी देतच नाही. कारण मी क्लासमध्ये या फील्डमध्ये, मला चांगलं माहितीये, एवढ्या गोष्टी तुम्हाला कोणीच देत नाही. रिकॉर्डिंग तुम्हाला कोणीच देत नाही, फक्त म्हणतील रिकॉर्डिंग. ऍपमध्ये जाऊन बघा, सगळ्या रिकॉर्डिंग अगोदर झालेल्या बॅचेसच्या रिकॉर्डिंग तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. ठीक आहे. आणि जास्त बॅच पण ठेवले नाही त्याच्यामध्ये, बॅच हाईड केलेला. कारण का, लोकांना वाटतं 8 ते 9 बॅच ती पण खाली आहे, ऍडमिशन करून टाका. 7 ते 8 खाली आहे, ऍडमिशन करून टाका. त्याच्यामध्ये बॅच मी आता हाईड करून ठेवलेल्या आहेत. पण जेवढ्या बॅच तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये रिकॉर्डिंग बघा तुम्हाला. रिकॉर्डिंग पण असतात आणि प्रॉपर ऍपमध्ये आहे. झूमवर वगैरे नाहीये क्लास. झूमवरच्या क्लासचं काही खरं नाही. झूमवरचे क्लास कधीच करू नका, कधीच करू नका. ठीक आहे. 11 ते 12 चालेल सर. 11 ते 12 सध्या बॅच नाहीये, 10 ते 11 मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आता पुढे बघा, याची फीज तुम्ही ऑफलाईन सॉरी ऑनलाईन क्लासमध्ये बघितली तरी पण खूप जास्त राहते. एवढ्या गोष्टी मी जे देतोय ते भेटतच नाही कुठे. पहिली गोष्ट, तुम्हाला दररोज लाईव्ह क्लास तर करतच नाही कोणी. रिकॉर्डिंग व्हिडिओ देतात तुम्हाला, फक्त रिकॉर्डेड. आणि शिकवणार मी स्वतः आहे बरं का, मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. काही काळजी करायचं काम नाही. 10 ते 11 ची बॅच माझ्याकडे आहे. दुपारच्या बॅच काही माझ्याकडे नाहीयेत, पण आताची ही बॅच माझ्याकडे आहे, ही स्वतः मी शिकवणार आहे. आता बघा, काही ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन करता, ते फक्त रिकॉर्डिंग देतात तुम्हाला, व्हिडिओ देतात फक्त. इथे व्हिडिओज नाही, इथे लाईव्ह आणि व्हिडिओ दोन्ही पण आहे. इथे लाईव्ह होणार दररोज क्लास, सगळ्या गोष्टी लाईव्ह असणार तुम्हाला. ठीक आहे. हे झालं. आता याच्यानंतर बघा, तुम्हाला सर्टिफिकेट पण इथे मिळणार आहे. बघा, इथे दिले कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं. तुम्हाला सर्टिफिकेट कोणी देत नाही, कारण का, मान्यताच नसते क्लासला. इथे मान्यता प्राप्त क्लास आहेत, सर्टिफिकेट सुद्धा मिळणार तुम्हाला. क्लासमध्ये तुमचा व्हिडिओ माईक सुरू असणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूची 5 ते 8 दिवसांचा कोर्स बिलकुल फ्री मध्ये आहे. एवढ्या गोष्टी जर बघितल्या, त्या गोष्टीची एवढ्याची सगळ्यांची फीज व्हायला पाहिजे होती 8,000, 9,000, 7,000 रुपये कमीत कमी. पण एवढी फीज नाहीये. तुम्ही एवढी 7-8 हजार फीस भरू शकणार नाही. काही लोक भरू शकतील, पण प्रत्येक जण भरू शकणार नाही. काही लोक गरीब असतील, काही लोकांना खरंच गरज असते पण पैसे नसतात, काही लोक जॉबला असतात, पण अशा अडचणी येतात. त्यासाठी फीस खूप कमी आपल्याची. किती असायला पाहिजे तुम्हाला सांगा? काही पण नाही म्हणायचं का, नाही तर काही किती असायला पाहिजे, काही म्हणाल. एक जेन्युइनली सांगा, तुम्हाला मनापासून काय वाटतं, किती फीस असायला पाहिजे कोर्सची? एक ऍव्हरेज बघा बाकीच्या कोर्सचं, किंवा कसे असतात कोर्सेस, ते सांगू शकता. बघा, लक्ष द्या, संपूर्ण कोर्स म्हणजे 2 महिन्याची फीज फक्त 2,000 रुपये आहे. व्हेरी गुड. बघा, यांनी तेच सांगितलं, रोहन दांडगे कोण आहे. संपूर्ण कोर्सची फीज 2,000 रुपये, फक्त फक्त 2,000 रुपये फीज आहे पूर्ण कोर्सची. आणि तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये, कोणत्याच डेमोमध्ये कुठेच मी फ्री मध्ये म्हटलेलो नाहीये. काही लोकांना वाटेल फ्री मध्ये सांगितलं, कधीच फ्री मध्ये म्हणत नाही मी. कधीच कोणाला अंधारात ठेवत नाही. ट्रान्सपरन्सी आहे सगळी, पारदर्शकता आहे सगळी. तुम्हाला डेमो मध्ये पण तेच सांगितलं, तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पण तेच सांगितलं. एक दिवस फ्री म्हणजे फ्री, तुम्हाला माहिती सगळी देतोय. तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकता. 15,000 नाही सर, 15,000 कोण भरणार आहे? दीपा शिंदे 15,000 कोणी भरू शकत नाही. ज्यांना कोणाला लाईव्ह करायला जमत नाही, फक्त रिकॉर्डिंग पाहायला जमतं, फक्त रिकॉर्डिंग, लाईव्ह जमतच नाही, अशा लोकांसाठी 1100 रुपयाची बॅच आहे, फक्त रिकॉर्डिंग. आणि 2,000 मध्ये लाईव्ह सुद्धा आणि रिकॉर्डिंग सुद्धा.
ते पण करू शकता. फक्त इंटरव्ह्यू स्किलचा क्लास भेटणार नाही, फक्त रेकॉर्डिंग कोर्स घेतल्यावर. हे तर लक्षात. आता ऍडमिशन कसं करायचं, ऍडमिशन बद्दल माहिती बघा, लक्ष द्या. 2 महिने 2.25 महिने कोर्स चालतो. अमीनजी ऍडमिशन बद्दल माहिती लक्षात घ्या. फोन पे किंवा जीपे तुमच्याकडे असेलच. आहे का तुमच्याकडे फोन पे जीपे? आहे का? नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या मोबाईलवरून तुमच्या पप्पांच्या, मम्मीच्या, दादाच्या, भाऊच्या, ताईच्या, मावशीच्या, काकूच्या कोणाच्याही नंबरवरून, घरासमोर दुकान असेल, भाजीपाला असेल, भंगारवाला असेल, तुमच्याकडे आता आंब्यावाला पण येत असेल, कोणी असेल, कोणाच्याही नंबरवरून तुम्ही फीस भरू शकता. हा, ज्यांनी फीस भरली असेल त्यांनी काळजी करायचं काम नाही, त्यांना या गोष्टी मिळणार आहेत बरं का. अगोदर सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला, काही काळजी करायचं काम नाही. लवकरच आपला कोर्स सुरू होतोय आता. फोन पे किंवा जीपेने आपली ऍडमिशन फी पाठवून द्यायची आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. हा नंबर आहे. नंबर नोट करून घ्या पटापट. काही लोकांना आता करायचं असेल पटापट फोन पे ओपन करा आणि लगेच करून घ्या. 83 29 17 06 76 हा नंबर आहे. या नंबरवर फीस पाठवायची आहे आणि याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा. आणि काही अडचण असेल तर याच नंबरवर मला कॉल करू शकता. हा माझा नंबर आहे, हा नेहमी माझ्याजवळ राहतो. ठीक आहे. तर 83 29 17 06 76 या नंबरवर तुम्हाला फीस भरायची. फीस किती? फक्त 2,000 रुपये फीज आहे. पूर्ण कोर्सची जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, या सगळ्या गोष्टी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे. येस, त्याच तोच नंबर. नितीन नाव येईल तुम्हाला फोन पेला. आता भरायची, लगेच भरून टाका आणि तुमचं सीट सिक्युअर करा, बुक करा तुमचं सीट. हा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही. स्क्रीनशॉट, हा काय स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला, तो अगोदरचा स्क्रीनशॉट मला पाठवून द्यायचा त्या गोष्टी पाहिजे असतील तर. इंटरव्ह्यूचा हा पण स्क्रीनशॉट घ्या बरं का. हा स्क्रीनशॉट पण घ्या, तेव्हा तुम्हाला हे पण मिळणार तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका एक. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मग तुम्हाला या गोष्टी फ्रीमध्ये मिळतील. इंटरव्ह्यू स्किल्सचा हा जो कोर्स आहे, हो लवकर सुरू होणार आहे. कृष्णाजी, कृष्णा सूर्यवंशी तुमची ऍडमिशन झालेली आहे ना? कृष्णा सूर्यवंशी झालेलं आहे ऍडमिशन यांचं. लक्ष द्या. हे कोर्स पाहिजे असतील तर ह्या कोर्सचा मला हिचा फोटो पाठवायचा, स्क्रीनशॉट पाठवायचा माझ्या नंबरवर आणि फीसचा पाठवायचा. परत फीस तुम्हाला सांगितली बघा. फी पाठवल्यावर नवीन व्हॉट्सअप ग्रुप मिळतो. व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला लगेच नाही मिळणार बरं का. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये लगेच नाही मिळणार. आणि ग्रुप आणि क्लासरूम आयडी दिला जातो. हे केव्हा? समजा बॅच जर उद्या सुरू झाली तर उद्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मिळेल आणि क्लासरूम आयडी उद्याच मिळेल ग्रुपमध्ये. जर बॅच 1 तारखेला सुरू झाली तर 1 तारखेला व्हॉट्सअप ग्रुप मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासरूम आयडी दिला जाईल. ठीक आहे. असा सगळा सीन आहे. आता ज्या लोकांना ऍडमिशन करायचं, जे लोक इंटरेस्टेड असतील, अशा लोकांनी फीस भरून टाका. इंटरेस्टेड कोण आहेत त्यांनी फीस भरून टाकायचं. चला, फीस पाठवतात काही लोक, त्यांचं नाव मी इथे वाचतो. शिवशक्ती ट्रेडर्स, शिवशक्ती ट्रेडर्स तुमची फी झाली. ट्रेडर्स कोण आहे तुमचं नाव टाका बरं का, मला स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे. रामेश्वर असोलकर, रामेश्वर असोलकर तुमची पण आली. ज्या लोकांनी फीस भरली त्या लोकांनी मला स्क्रीनशॉट पण टाकायचा आहे, नाही तर फक्त फीस भरली असं नाही व्हायला पाहिजे बरं का. रामेश्वर तात्या असोलकर. चला, अजून कोण कोण आहे? तनुश्री लेडीज कॉर्नर, तनुश्री लेडीज कॉर्नर तुमची पण आली बघा. ब्युटी पार्लरवाला दिसत या. चला चला, लक्ष द्या. ज्यांना पाठवायचं त्यांनी पटापट पाठवून द्या. त्यांची नाव इथे वाचतोय. 3 लोकांची फी झाली आहे. ज्या लोकांना करायचं असेल त्यांनी लोकांनी पटापट करायचं, कारण याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेड असणार आहेत. सीट्स लिमिटेड असणार आणि इंटरव्ह्यूचं जे आहे ते लिमिटेड असणार तुम्हाला. ठीक आहे. चला, अजून कोण कोण आहे? क्लासचा टाइम रात्री 10 ते 11 आहे. क्लासचा टाइम रात्री 10 ते 11 आहे तुम्हाला. ठीक आहे. राणी बोबडे, राणी बोबडे तुमची फी झाली. राणी बोबडे, शेख अझर, शेख अझर शेख मुख्तार, शेख अझर शेख मुख्तार तुमची पण आली आहे. शेख, मला स्क्रीनशॉट टाका बरं, तुम्ही लोकांनी स्क्रीनशॉट टाकायचा. ठीक आहे. पंजाबराव आढाव, पंजाबराव आढाव तुमची फी झाली सर. मला सांगा तुमचं.
मिस्टर अनिल पांडा, अनिल पांडा, चला अनिल पांडा तुमची फी झाली आहे. अजिंक्य आठवले तुमची आली, अजिंक्य आठवले. चला ज्या लोकांना पाठवायची असेल आता त्यांनी लोकांनी पाठवून द्यायची. काय यांचं नाव दीपा शिंदे, दीपा शिंदेची कमेंट वर. दीपा शिंदे कोण, तुमचं नाव काय? दीपाली, दीपाली काय, दीपाली शिंदे का? प्लीज जॉईन द क्लास करू शकता बिकॉज मी नितीन सरचा क्लास केलेला आहे, ट्रस्ट ठेवून करा क्लास. थँक्यू सो मच दीपाजी, थँक्यू सो मच. हाऊ मेनी टीचर्स इन बॅच? टीचर एकच आहे, मीच आहे टीचर, मीच शिकवण तुम्हाला. स्टुडंट्स बघा आता, आज समजेल आपला, आज किंवा उद्या समजेल आपला किती स्टुडंट्स आहेत बघा. अजून काही लोकांची आली. पूजा चंद्रकांत नंदुस्कर तुमची आली बघा. लिंबाजी नारायणराव सौरटे का, सौरटे का सौरटे तुम्ही? लिंबाजी तुमची पण आली सर. संतोष, संतोष कृष्णराव गुलाने, गुलाने साहेब तुमची पण आली आहे. निकिता तायडे तुमची आली, निकिता तायडे तुमची पण आली आहे. आदित्य चोपडे तुमची आली, आदित्य चोपडे, आदित्य चोपडे तुमची पण आली आहे. पंजाबराव माधव देशमुख, पंजाबराव माधव देशमुख, चल तुमची पण आली आहे. रुबाब कलेक्शन, रुबाब कलेक्शन कोणी? रुबाब कलेक्शन तुमची पण आली आहे. रुबाब कलेक्शन दुकानदार याच्यावले. चला अजून कोण कोण त्यांनी मला टाकायची, फीस टाकायची पटापट हे करायचं. दीपाली शिंदे लातूर, अरे हो हो दीपालीजी तुम्ही का, लातूरवाला दीपालीजी, चला ठीक आहे, थँक्यू सो मच बरं का. लोकांची फीस पटापट येते, ज्या लोकांना करायचं असेल त्या लोकांनी पटापट आपलं ऍडमिशन करून घ्यायचं. संकेत दहीपळे, संकेत दहीपळे तुमची आली आहे. अरे कल्पना लेडीज कॉर्नर, आता पण आता कोणतरी लेडीज कॉर्नर वाले इथे, कल्पना लेडीज कॉर्नर तुमची पण आली आहे. कल्पना लेडीज कॉर्नर अगोदर कोण होते, कोण होते अगोदरचे? तनुश्री लेडीज कॉर्नर. चला दोन आलेत बघा ब्युटी पार्लर वाले, ब्युटी पार्लर मध्ये जादूगर येते. हा आज त्यांनी बहुतेक ते उद्या हे ना वट पौर्णिमा काहीतरी, आज बहुतेक चांगलं कलेक्शन झालेलं दिसते त्यांचं. मेकअप वगैरे हे ते करून. लालाजी पांडे, लालाजी पांडे तुमची आली, पांडे साहेब तुमची पण आली आहे बघा. मला स्क्रीनशॉट पाठवायला विसरायचं नाही, स्क्रीनशॉट पाठवायचा, ठीक आहे. फीस फक्त 2,000 रुपये. मी उद्या भरते, उद्या मला कॉल करून भरायचे, या गोष्टी तुम्हाला उद्या मिळणार नाही, कदाचित कदाचित मिळणार नाही. त्यामुळे जर असल्या तर करून घेऊ आपण. मग याच्यामध्ये लिमिटेड सीट्स असतात बघा, लिमिटेड सीट्स असतात, त्यामुळे भेटेल की नाही सांगता येत नाही, ठीक आहे. त्यामुळे कोणी नाराज व्हायचं नाही. नाही मिळाला इंटरव्ह्यूचा क्लास तर 1,200 रुपये भरून तुम्ही परत करू शकता. याचं 1,200 रुपये फीज असते. ज्या लोकांना आता करता नाही आलं, काही लोकांना समजा फीजच नाहीये, त्या लोकांनी 1,200 रुपये भरून इंटरव्ह्यूचा क्लास परत घेऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. इथे फ्री मध्ये मिळतोय, समजा तुम्ही लगेच केलं तर फ्री मध्ये मिळतोय. जर नाही केलं तर मग त्याचे वेगळे 1,200 रुपये असतात, भरून टाकायचे, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. हाऊ मेनी सीट्स आर देअर? नक्की नाहीये, अजून फिक्स नाहीये बघा, मी तुम्हाला लवकरच सांगेल, ठीक आहे. तुम्हाला करायचं तर करू शकता. सीट्स कमी आहेत, आय गेस सीट्स तुम्हाला कमीच असतील बहुतेक, काहीतरी असे मला बघितलं नाही, पण आज समजेल बहुतेक कधी. आता मी एकदम तसं काही कमिट करू शकत नाही तुम्हाला की एवढे सीट्स की तेवढे सीट्स, ठीक आहे. पवन सोनकांबळे तुमची फी झाली आहे, पवन सोनकांबळे.
हॅलो. हा. हो बोलतोय. हा बोलतोय, बोला. बरं बरं, सध्या क्लास सुरू आहे सर, मी 5 मिनिट्स मध्ये कॉल करतो तुम्हाला. बहुतेक या सरांनी बघितलं असेल लाईव्ह क्लास खरंच लाईव्ह सुरू आहे की रेकॉर्डिंग सुरू आहे, असं पण वाटतंय कदाचित काही वेळेस. ठीक आहे. अजून कोण कोण इंटरेस्टेड आहे की ज्यांना आजच्याच फीस भरू शकतात, असे कोण कोण आहे? आय डोंट अंडरस्टँड, काय म्हणते, आय डोंट अंडरस्टँड हाऊ टू टेक अन एक्स्ट्रा क्लास इन इंग्लिश क्लास. मी कुठे इंग्लिश एक्स्ट्रा क्लास कुठे सांगितलं तुम्हाला मी? आय डेंट टेल यू अबाउट एनी एक्स्ट्रा क्लास. मी तुम्हाला एक्स्ट्रा क्लास बद्दल काही सांगितलं नाही. एक्स्ट्रा क्लास नाही करायचा आपल्याला, हेच क्लास करायचा आहे. ठीक आहे. कोण कोण इंटरेस्टेड आहे, या लोक आता करू शकतात ऍडमिशन, आज करू शकतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड? चालेल, वुड बी. वुड बी मीन्स चालेल, चलेगा. विल डू पण चालतं. आय एम नॉट शुअर अबाउट टायमिंग. टायमिंग रात्री 10 ते 11 आहे. टायमिंग रात्री 10 ते 11 आहे. ठीक आहे. प्रेम सोळंके, सोळुंके. इबाद संग्राम अशोक, तुमची पण आली बघा. इबाद संग्राम अशोक. प्राजक्ता नानावरे, प्राजक्ता नानावरे तुमची पण आली आहे. विल इट वर्क टुमारो? फीज किती सर? ऑलरेडी डन इट. हा, झाली असेल तुमची, प्रभू सेवा झाली ना, तुमचं नाव सांगितलं, झाली तुमची फीज. मला पण करायचं. लीना जगताप, लीनाची फीस भरून टाकायची. सिंपल सिंपल आपली फीस भरून टाकायची आणि स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. मी वाट बघतोय. तुम्हाला ऑफर ग्रॅप करा, ऑपॉर्च्युनिटी जी आहे तुम्हाला ती ग्रॅप करा तुम्ही पटापट फीस भरून आपली. कारण तुमच्या जो काही उद्या काही ती फीस काही वाढणार नाहीये. का आज 2,000 नाही भरले तर उद्या त्याचे 3,000 होणार आहे का? त्या 2,100 रुपये का 2,010 रुपये होणार आहे का? नाही, जे तेच आहे. प्रीती पानगोदे, प्रीती पानगोदे, पानगोदे कुठले हो तुम्ही? आमच्या इथे पण पानगोदे आहेत. मला कॉल करून करा. When you want to take admission, you have to call me. By what about refund if you रिफंड विफंड नाही, काय नसतं रिफंड विफंड, काय नसतं इथे. ठीक आहे. जे आहे ते तुमच्या समोर आहे. रिफंड वगैरे पॉलिसी काय नसते इथे. when will it when will it end? कशाबद्दल म्हणताय? व्हॉट अबाउट ऑफर बद्दल म्हणताय की क्लास बद्दल म्हणताय? ऑफर बद्दल म्हणत असेल तर ऑफर केव्हाही संपू शकते. ऑफर क्लास संपला की संपली ऑफर, असं पण करू शकतो. चालवली तर अजून 12 पर्यंत चालू शकतो, असं काय नसतं. ठीक आहे. ज्या लोकांना करायचं असेल त्यांनी आता जर केलं, त्यांची नावं मी वाचतोय. आता मला वाटतं काहीतरी 20-22 लोकांचे झाले असतील काहीतरी, त्याचे नाव वाचलेत. अजून कोणी असतील त्यांनी करून घ्यायचे पटापट. सागर किराणा अँड जनरल, सागर किराणा, किराणा दुकानदार तुमची पण आली बघा. सागर साहेब तुमची पण आली फीस, दुकानदार आहे किराणावाले. किराणा अँड जनरल. ऑफलाईन कुठे? ऑफलाईन हा बुलढाणा मधील चिखली येते. ऑफलाईन क्लास तुम्हाला काही येता हुआ हे ऑफलाईन क्लासचे बघा पॅम्पलेट. बुलढाणा मधील चिखली इथे आहेत. अशा प्रकारे बघा ऑफलाईन क्लासचे येते. ठीक आहे. एक मिनिट अजून दाखवतो तुम्हाला, कारण होऊ शकते एखादं ऑफलाईन क्लास आहेत का सर नक्की. इथे पण दिसेल तुम्हाला कधी. हे बघा, प्राईम इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. हे प्राईम इन्स्टिट्यूट आहे. नाव पण वाचू शकतो तुम्ही खाली. इथे नाव, इथे नाव आहे बघा खाली, दिसतंय का? असं दिसतंय का? इथे नाव बघ, हे असं
एक मिनिट अजून दाखवतो तुम्हाला. तुमची इच्छा झाली जातं तर मग काय आता नाही म्हणता येत नाही. हे बस झाली एवढेच. लक्ष द्या. हे बघा, हे प्राईम इन्स्टिट्यूट येतं लक्षात. येलो कलर मध्ये घ्या, जे लागतील ते कलर घ्या माझ्याकडून तुम्ही. हे बघा, रेड कलर मध्ये घ्या. रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन आहे बिलकुल. बघा, ठीक आहे. प्राईम इन्स्टिट्यूट येते लक्षात. हे ऑफलाईन क्लासचे आहेत माझ्या. अजून तुम्हाला जर नजर कमजोर असेल तर मोठं दाखवतो. ज्यांची नजर कमजोर असेल त्यांसाठी मोठं दाखवतो बघा. ज्यांची नजर कमजोर आहे अशा लोकांसाठी मोठं बघा. हे घ्या, प्राईम इन्स्टिट्यूट. आलं? नाव पण वाचून घ्या खाली. आलं का? चला, ठीक आहे. ज्या लोकांना फीस भरायची असेल, त्या लोकांना विश्वास असेल त्या लोकांनी करून घ्यायचं. विश्वास नसेल तर बिलकुल नाही करायचं, कारण विश्वास आहे तिथेच क्लास आहे. येस शुअर यू कॅन कॉल मी. हा शंकर आहे का? शंकू बेटा कॉल करायचं ना. शंकू तुका विचारण्याची गरज आहे बघा. हा, शंकू माझा जुना विद्यार्थी आहे. नाव कसा विसरेल बरं. त्याने शंकर म्हटल्यावर मला लक्षात नाही आलं, पण तुमचं शंकू, तेव्हा मी म्हटलं तर बा शंकू केव्हाही कॉल केला तुम्ही ओळखतो बा. अजून आता तर 5 वर्ष झाले तुला, 5-6 वर्ष, 6 वर्ष झाले वाटतं. तू अजून 10 वर्षांनी जरी कॉल केला तर मी ओळखेल तुला. ठीक आहे. चला, ठीक आहे. करू बंद आजचा क्लास. एक मिनिट, कोणाची फी झाली त्यांची नाव वाचतो मी एकदा. एक मिनिट. सुनीता उज्जैनकर तुमची आली आहे. तेजस्वी उज्जैनकर, तेजस्वी सुनीता दोन वेगवेगळे झाले का तुम्ही? एकाच घरातली सते. तेजस्वी उज्जैनकर, सुनीता उज्जैनकर तुमची आली बघा. सुरेश दिखले तुमची आली बघा. श्री गणराज मेडिकल तुमची आली आहे. गणराज मेडिकल डॉक्टर साहेब मेडिकल वाले तुमची पण आली आहे. अभिजित गायकवाड तुमची आली आहे. चला, ठीक आहे. चला, कोणी अजून बाकी असेल त्या लोकांनी काही प्रश्न असतील तर कॉलही करू शकता. हा माझा नंबर आहे. चला, ठीक आहे. करू बंद आजचा क्लास. बिंदास कॉल करू शकता, बिंदास विचारू शकता. तुमचे काय प्रश्न असतील ते प्रश्न मांडू शकता. डाऊट्स असतील क्लिअर करू शकता. तुमचे काय डाऊट्स असतील ते क्लिअर करू शकता, मला विचारू शकता केव्हाही. काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश बद्दल कधी कोणती अडचण आली, काही आलं तर मला सांगू शकता. ठीक आहे. सर माय फीस पे केले आधीच. हो केले असतील तुम्ही, काही अडचण. प्रियंका पोज, हो प्रियंका पोज झाला ऍडमिशन. तुमचं ऍडमिशन झालेलं आहे प्रियंकाजी, काही काळजी करायचं काम नाही. जे नवीन लोक असतील त्यांनी करून घ्या. ठीक आहे. आणि ज्या लोकांनी आधी ऍडमिशन केलं असेल त्या लोकांना ग्रुपमध्ये मेसेज येईल. मेसेज आला केलं कसं मला एक मेसेज करायचा, होऊन जाईल. हो, सिग्मा बॅच लवकर सुरू होणार आपले, काही काळजी करू नका सावळे साहेब. चला, ठीक आहे. करू बंद आजच्यासाठी एवढंच. क्यू आर कोड पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. क्यू आर कोड म्हणून तुम्हाला क्यू आर कोड मिळेल. एक मेसेज करा मला. ठीक आहे. टोटल सीट्स किती मला समजेल आता. टोटल सीट्स किती घ्यायचे आपण. तसं नसतं. टोटल सीट्स नाही आहेत बॅच मध्ये, तसं नसतं. लक्ष द्या अनिताजी. आपल्या ऍडमिशन्स वर असतं ते. ऍडमिशन्स किती घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये? 50, 60, 70 बस. जेवढं जास्त नसतं तेवढे लोक क्लासला येत पण नसतात. मी सांगितलं ना, जर समजा 70 लोक क्लासला असतील त्यातले 30, 35, 40 लोकांच्या आतच क्लासला येतात. जर 100 ऍडमिशन असतील तर 40-50च्या क्लासला येतात. बाकीचे लोक रेकॉर्डिंग पाहतात. आता काही लोकांना जॉब असतो, काही लोक लाईव्ह क्लास करू शकत नाही. मग त्या लोकांना ऑप्शन नसतं. मग ते लोक लाईव्हची फीस भरून टाकतात, रेकॉर्डिंग पाहतात. असं पण होतं. त्याच्यामुळे सीट्स जास्त जरी असेल तरी लाईव्ह क्लासमध्ये कमीच लोक येत असतात. जर 200 जर सीट्स असतील तर लाईव्ह क्लासला 70-80 लोक राहतात. एवढं राहत नसतं. आणि नंतर पुढे पुढे जरा जरा कमी होतात. काही लोक फक्त त्यांना वाटतं खूप सोपं आहे, रेकॉर्डिंग पाहून पण समजते आपला, असं पण होतं. काही लोक फक्त रेकॉर्डिंग पण पाहतात, असं पण होतं. ठीक आहे. प्लीज हेल्प मी. काय हेल्प करायचं तुम्हाला? तर माझं झालं आहे काय ऍडमिशन, पे केले. काय तुमचं नाव? सोनाली तायडे. सोनाली तायडे तुमचं नाव ऐकलेलं आहे मी. बहुत झालंय तुमचं ऍडमिशन. तुमचं ऍडमिशन झालं असेल बहुतेक. काही काळजी करू नका. आणि बिनधास्त राहा, बिनफिकर राहा. बिलकुल टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. तुम्हाला इंग्लिश शिकायची, बिंदास फीस भरून टाका आणि बिंदास क्लासला या आणि बिंदास शिका.
अजिबात ताणतणाव घ्यायचा नाही, कोणता सगळी टेन्शन नाही, काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं जातं. तुम्हाला समजेल अशा पद्धतीने शिकवलं जातं. सहज समजणार बिलकुल. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारतो, समजलं का? समजलं असेल तर येस टाइप करा, नसेल समजत नो टाइप करा किंवा मला विचारा काय प्रश्न येतात. असं मी सांगत असतो आणि त्यावेळेस तुमचं हे करत असतो. आय एम नॉट शुअर अबाउट ॲडमिशन फीज. हिअर यू आर ॲडमिशन फी ₹2000 ओन्ली. बघा, संपूर्ण कोर्स म्हणजे 2 महिन्याची फीस ₹2000 फक्त. झाली. ठीक आहे. चला. ज्या लोकांना काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, त्या लोकांनी मला मेसेज करा किंवा कॉल करा. आणि हेच फोटोज तुम्हाला लागत असतील, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये बोलू शकता, मला मागू शकता. मी तुम्हाला सगळं देईल. सिग्मा बॅचबद्दल अजून काही माहिती पाहिजे, ती पण माहिती तुम्हाला देईल मी. ठीक आहे. इंटरव्ह्यूचा क्लास जर पाहिजे असेल, तर लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. बाकी इंटरव्ह्यूचा क्लाससाठीच म्हणतोय मी. बाकी तुमचं ॲडमिशन 2 दिवस लेटही केलं तुम्ही, तर काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे. अजून आम्ही सध्या फीस फुल करत नाही. 1 तारखेपर्यंत करणार नाही, पण इंटरव्ह्यूचा क्लास भेटणार नाही. एवढं लक्षात ठेवा. सर ॲप तुमचा व्हिडिओ बघू शकतो का? सर ॲप घेतला. हा, व्हिडिओज बघू शकता त्याच्यामध्ये काही व्हिडिओज त्याच्यामध्ये असतात, ते तुम्हाला ओपन केलेत, काही सगळेच व्हिडिओ बाकीचे लॉक असतात. आणि तुम्हाला पाहायचे असेल तुम्ही YouTubeला पण पाहू शकता. कधी चालू होणार आहे क्लास? लवकर होणार आहे पूजाजी. लवकर तुमचं ॲडमिशन आजच झालंय का? आज झालंय वाटतं बहुतेक. नांदुसकर तुमचं आज झालं वाटतं. लवकर सुरू उद्या होऊ शकते क्लास सुरू किंवा 1 तारखेला सुरू होऊ शकते. या 2-3 दिवसात सुरू होणार क्लास. बस जास्त वेळ नाही आता. जास्त वेळ नाही म्हणजे आता जास्त आपल्याकडे पण वेळ नाही, तुमच्याकडे पण नाही, माझ्याकडे पण नाहीये. ठीक आहे? ठीक आहे. आता पण बॅच सुरू झाली असती आपली. आता पण सुरू झाली असती. माझ्या मागे थोडंसं दवाखान्याचं काम होतं हॉस्पिटलचं आणि उद्या जर काम असेल, थोडंसं काम असेल, तर आपली बॅच 1-2 दिवस लेट होईल. दुसरं काही नाही. माझ्याकडे उद्या जर हॉस्पिटलचं काम असेल, तर बस तेवढंच आहे. दुसरं काही नाही. माझ्या दीदीचं ऑपरेशन झालेलं आहे. इथे हाताचं त्याची गाठ होती. तिचे रिपोर्ट्स येणार उद्या. जर रिपोर्ट्स आले तर मला जावं लागणार. बाकी रिपोर्ट्स नाही आले तर मग आपण बॅच सुरू करून देऊ आणि मग रिपोर्टसाठी नंतर एखाद दिवस येईल. असं होईल. दुसरं काही नाही. हॉस्पिटलचं काम आहे. दुसरं काही नाही. झालं तर लवकरच होईल. नाहीतर मग 2 दिवस लेट होईल. दुसरं काही नसतं होत. ठीक आहे. पिराजी सोलंकी तुमची आली आहे. उमेश दशरथ वांद्रे. उमेश वांद्रे तुमची पण आली आहे बघा. अभिषेक बाबाराव वाकडे तुमची पण आली बघा. विशाल तांबटकर तुमची पण आली आहे. विशाल तांबटकर तुमची पण आली बघा. चला. ही फीज एवर लोकांनी तुम्हाला दाखवतो. नुसतं नावच वाचण्यात काय नाही. नाव तुम्ही पण वाचून घ्या. तुम्ही सुद्धा वाचून घ्या. थोडस ब्राईटनेस कमी करतो. हे जे नावं घेतलेत मी, हे बघा ॲरो आलेल्या लोकांची फीज. हा, अजून कमी करू थोडस ब्राईटनेस समजण्यासाठी तुम्हाला. नाव तुम्ही पण वाचू शकता बघा. हे जी नावं घेतलीत मी, हे 1 रुपया कोणी पाठवला मला? हे बघा, आता तुमची नावं जे घेतलीत त्या लोकांची नाव तुम्ही इथे वाचू शकता. इथपर्यंत हे नाही, हे अगो कालचे ते. ठीक आहे. तुम्हाला वाटतं काही 25 लोक काहीतरी झाले वाटतं. 25-26 काहीतरी. चला, ठीक आहे, हरकत नाही. ज्या लोकांना फीस पाठवायची असेल त्यांनी पाठवून द्या. काही लोकांनी गुगल पेला पाठवले असेल त्यांची नावं मी वाचली नाही, सॉरी बरं का. तुमचे नाव वाचले नसतील. गुगल पेला पाठवले असेल त्यांची नाव, फक्त फोनपेवाल्यांची नावं मी वाचलीत. चला चला, ठीक, करू बंद. बंद करू का? काही प्रश्न असेल बिंदास कॉल करा बरं का मला. ज्यांनी फीस भरली ते पण कॉल करू शकतात. ज्यांची भरायची बाकी ते पण कॉल करू शकतात. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉलसाठी संकोच करायचा नाही. कॉलसाठी अजिबात संकोच नाही करायचा की मी आता कॉल केला परत कसा करू. बिंदास कॉल करायचा. तुम्ही नाही जरी ऍडमिशन केलं तरी बिंदास कॉल करून विचारायचं, मला माहिती विचारायची. मला विचारा, आमची टीम पण राहते. कॉलचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सपोर्ट तुम्हाला 24/7 आहे. केव्हाही कॉल करा, सपोर्ट आहे तुम्हाला. येतं लक्षात. तर माझं झालं का ऍडमिशन? काय तुमचं नाव? काजलपुरी. फीस भरली असेल, झालं असेल. अरे हो, काजलपुरी तुमचं झाले, मला वाटतं 6-7 दिवस झाले तुमचं ऍडमिशन होऊन ना. काजलपुरी, हो हो, झालं. चला, गुड नाईट सगळ्यांना. क्लासला आल्याबद्दल खूप धन्यवाद. ज्या लोकांना अजून पण करत असेल, आदिती बनसोडे तुमची आली बघा. आदिती बनसोडे तुमची पण आली. आदिती बनसोडे. चला, ठीक आहे, करू बंद आजचा क्लास. क्लासला आल्याबद्दल खूप धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. ज्यांनी फीस भरली, ज्यांनी ऍडमिशन केले, त्या लोकांना आपण लवकरच भेटणार आहे लाईव्ह क्लासमध्ये आपल्या. एक तर उद्या 2-3 दिवस सुरू होऊ शकतं कदाचित. लवकरात लवकर आपण सुरू करणार आहे.
जास्त वेळ नाहीये, लवकरात लवकर सुरू करायचं आपल्याला. जेवढं लवकर होईल तेवढं. हे 2-3-4 दिवसात 2-3 दिवसातच सुरू करणार आपण. जास्त दिवस नकोय. आपला प्रयत्न कसा असतो? आपला प्रयत्न असतो की मंडेपासून सुरू करायचा. सोमवारपासून सुरू करायचा आपला प्रयत्न असतो. कारण सोमवारपासून म्हटलं, तर आपल्याला बरेच पुढचे दिवस आपल्याला 4, 5, 6 दिवस आपल्याला मिळतात. मग 5-6 दिवसमध्ये आपला पूर्ण बेस होऊन जातो तो. असा आपला प्रयत्न असतो. मध्येच आपण सुरू करत नसतो शक्यतोवर. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सुरू करत नसतो. पण पॉसिबली आपण उद्याच सुरू करू. नाही झालं तर आपण 1 तारखेला प्रयत्न करू सुरू करण्याचा. उद्याच करूया लवकरात लवकर. चला ठीक आहे. करू बंद. ॲपची लिंक मला मेसेज करा. तुम्हाला ॲपची लिंक येईल. सगळं तुम्हाला कोणाला क्यूआर कोड पाहिजे असेल क्यूआर कोड पाठवतो. ग्रुपमध्ये टाकणं योग्य नाही क्यूआर कोड. ग्रुपमध्ये पाठवलं तर मग काय होतं कोणाचं चुकून पैसे आलेत. सर मग परत करा. मग ते झंझट राहतं नेहमीचं. काहीचे हे येतात, काही ते येतात. असं सुरूच असतं. त्याच्यापेक्षा मी ग्रुपमध्ये टाकत नाही क्यूआर कोड. तुमची फीस पाहिजे, तुम्हाला फीस भरायची असेल मला WhatsAppला क्यूआर कोड म्हणून मागवू शकता. काही अडचण असेल मला कॉल करू शकता. चला ठीक आहे. नाही, नाही. आवाज काय येणार त्याच्यामध्ये? आवाज क्लिअर येणार तुम्हाला? क्लास असाच होईल काय? नंतर आवाज येत नाही. कसं काय नाही येत आवाज? आवाज वा रे वा! काय तुमचं नाव? धीरज चव्हाण. आवाज कसा येणार नाही? नेटवर्क चांगलं पाहिजे असतं. आपला लाईव्ह क्लास जो असतो, ते इंटरनेट आपलं चांगलं पाहिजे असतं सर. जर इंटरनेट जर आपल्याकडे कमजोर असेल, तर मग आवाज येत नसतो. आता तुमचा इंटरनेट जर कमजोर असेल, तर मला आता पण आवाज येणार नाही माझा. असं होत असतं. तर नेटवर्क आपल्याकडे चांगलं पाहिजे असतं. तुम्हाला सगळ्या लोकांना आवाज येतोय माझा. आवाज येत असेल, तर समजायचं का आवाज येईल आपल्याला. कारण तेच असतं नेटवर्क. ठीक आहे? काय म्हणतात? अंकुश सर आय ऑल्सो हॅड अ ड्रिंक. बरं ठीक आहे सर. चालतं तुमचं सर. पार्टी हार्ड. चला ते करू बंद आजचा क्लास. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन ऊर्जेसोबत. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक यू सो मच. गुड नाईट.